भोगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं. भिवा हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असा बाबासाहेबांचा जो काही प्रवास आहे तो केवळ केवळ त्यागमूर्ती माता रमाईच्या मुळे आहे. रमाई नसती तर बाबासाहेब घडले असते का, असा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. काय केलं रमाईनं, तर त्या रमाईचा इतिहास आपण बघितला पाहिजे. एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मवून आज दीनदुबळ्यांची, दलितांची, सर्व वंचितांची माता, 9 कोटीची माता रमाई झाली. ही कशी झाली, हिचा जीवन प्रवास आपण सकाळपासून बघतो आहोत. सकाळी भारतीताईंनी जे काही एक पात्री प्रयोग केला तुम्ही पाहिलेला असेलच. रमाईचं गाव, रमाईचा जिथं जन्म झाला ते वनंद गाव. दापोली जवळ तुम्ही जर गेला असाल कधी, वनंदला गेलाय का? रमाईचं गाव पाहायला तुम्ही गेलाय सगळे. तिथं रमाईचं स्मारक पाहिलं का? ह्या जगात असं एकमेव स्मारक आहे की सुनेनं आपल्या सासूबाईचं केलंय. ह्या जगात एकमेव असं उदाहरण आहे की एका सुनेनं सासूबाईचं स्मारक केलंय आणि ते स्वतःच्या पैशातून, गोरगरीब जनतेच्या पैशातून ते उभा केलंय. का केलं असेल त्या सुनेनं? त्या रमाईचं स्मारक त्या सुनेनं का केलं असेल? तर त्या रमाईचा प्रवास त्या वनंद गावापासून ते मुंबईपर्यंत जो काय आहे, जो बाबासाहेबांना घडवण्यात जो प्रवास आहे, त्याच्यामुळं मीराताईंना वाटलं, आदरणीय मीराताईंना वाटलं की ह्या माझ्या सासूचा प्रवास ह्या जगाच्या समोर आला पाहिजे. रमाईचं पहिलं नाव जन्मल्यानंतर काय होतं माहितीये का? माहितीये? भागीरथी. रमाईचे आईवडील रुक्मिणी आणि भिकू धुत्रे यांनी नाव हे का ठेवलं असेल? भागीरथी म्हणजे काय? भागीरथी म्हणजे अतिशय कष्टानं उभा राहणारी, भगीरथ प्रयत्न करणारी, समाजाला अतिशय कष्टातून उभा राहून एक आदर्श निर्माण करणारी. भगीरथ आपण म्हणतो ना, काय भगीरथ प्रयत्न केले. अतिशय आई वडिलांना कसं सुचलं असेल त्या माऊलीचं नाव ठेवताना. बघा, रुक्मिणी आई आणि भिकू दुत्रेंना सुचलं असेल भागीरथी नाव ठेवायला. का सुचलं असेल? तर त्या बाळाचे पाय पाळण्यात दिसले. भागीरथीचा प्रवास वनंद पासून जो सुरू झाला तो 9 कोटीच्या माता होण्यापर्यंत हा प्रवास आपण बघितला पाहिजे. रमाईची जयंती साजरी करताना रमाईचा हा प्रवास आपण अभ्यासला पाहिजे. ही एक सर्वसामान्य, विशेषतः महिलांनी, ही एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी
कशी होती परिस्थिती? रुक्मिणी आई दररोज काबड कष्ट करायला बाहेर पडायची. भिक्खू धोत्रे दादा समुद्राहून जी काय मासळी दररोज यायची ते डोक्यावर हमालीचं काम करायचे भिक्खू धोत्रे. दररोज ते हमालीचं काम करत असताना ही भागीरथी त्यांना पाहत होती. रुक्मिणीचं कष्ट ती जवळून पाहत होती. ह्या कष्टातून भागीरथी घडत होती की आपली आई काय कष्ट करते, वडील काय कष्ट करतायत, आणि हे दोघंही आई वडील ह्या मुलीला चांगले संस्कार देत होते. रमाई अशीच घडली नाही भावानं. माता रमाई अशीच घडली नाही. तिच्या आईने जे काही संस्कार दिले, तिच्या वडिलांनी जे काही संस्कार दिले, ते आजच्या सर्व माता माऊलींनी, बहिणींनी किंवा सर्व लोकांनी अभ्यासण्याची गरज आहे. रुक्मिणीने शिकवलं भागीरथीला की बाळ, आपण गरीब आहोत, पण गरीब असतानाही कष्टातून आपण उभा राहू शकतो. गरिबीतून, कष्टातून, प्रामाणिकपणाने काम करून आपण उभा राहू शकतो. हे संस्कार रुक्मिणी मातेने आपल्याला इथं भागीरथीवर दिलेले दिसतात. परंतु रुक्मिणी आणि भिक्खू धोत्रे काबाड कष्ट करत असताना रुक्मिणी तर लवकर वारल्या, परंतु भिक्खू धोत्रे रुक्मिणीच्या नंतर वारले. ती मासळी आणत असताना, दररोज हमाली करत असताना त्यांना अचानक एका दिवशी रक्ताची उलटी झाली आणि ते आजारी पडले. ते आजारी पडल्यानंतर ह्या भागीरथीने संपूर्ण घर सांभाळण्याचा प्रयत्न केला. थोरली अक्का होती, दुसरी गौरा होती आणि शंकर होता. अशी 4 भावंड. गौराचं तर अक्काचं लग्न झालं होतं, थोरलीचं. पण गौरा आणि शंकर यांचा सांभाळ करण्यासाठी भागीरथीला काम करावं लागलं, कष्ट उपसावं लागलं. भिक्खू धोत्रे यांचं निधन झाल्यानंतर त्या निधनाच्या वेळी भिक्खू धोत्रेंचे भाऊ मुंबईला राहत होते. परत रमाईचे भाऊ हे पण मुंबईला राहत होते, गोविंद विटकर. त्यावेळी ते आल्यानंतर ह्या दोघांनाही विचार केला की बाबा, आता ही 3 मुलं आहेत, ही भावंड लहान लहान आहेत, ह्यांचा सांभाळ कोण करणार? इथं वनंदमध्ये कोण ह्यांचा सांभाळ करणार? म्हणून ह्या मामानी आणि चुलत्यांनी ह्या भागीरथीला आणि शंकर आणि गौराला घेऊन मुंबईची वाट पकडली. मुंबईमध्ये आल्यावर भायखळ्याच्या जवळ हे मामा आणि चुलते जवळजवळ राहत होते भागीरथीचे. इथं आल्यानंतर भागीरथीला तिथंही कष्ट करावं लागले, कारण आपल्याला आई वडील नाहीत. चुलतीवर कसा आपण भार आपला ठेवायचा? गौरा आणि शंकर लहान आहेत, त्यांचाही आपल्याला सांभाळ करायचा आहे. तो मामा आणि चुलत्यावर कसं काय त्यांचा हे करायचा? म्हणून ती मुंबईत आल्यावरही कष्ट करत होती. पूर्वीच्या काळी अगदी लहान वयामध्येच लग्न करत होते. इकडं सुभेदार रामजी सक्कार यांचा मुलगा भिवा
हा नुकताच 9वी पास झाला होता. मॅट्रिकची परीक्षा द्यायची होती त्याला. त्याच्याही लग्नासाठी सुभेदार रामजी सकपाळ मुंबईमध्ये मुली बघत होते. असंच एका दिवशी रामजी सकपाळांच्या नजरेसमोर ही भागीरथी आली. भागीरथीला त्यांनी पाहिलं आणि त्यांनी ठरवलं की हीच मुलगी आपल्या भिवाला नवरी म्हणून त्यांनी मनोमन पसंत केली. सुभेदार रामजी सकपाळ घरी आले. त्यांनी आपल्या बहिणीला मीराबाईला सांगितलं की मी एक अतिशय सुंदर सालस मुलगी माझ्या पाहण्यात आली आहे. मीराबाईंनी सांगितलं, भाऊ दादा, तुम्ही दररोज मुली बघताय, पण भिवाला काय तुम्ही मुलगी पसंत करत नाही. तर सुभेदार रामजी सकपाळ म्हणाले, ताई, ही मुलगी नक्की आपण बघू आणि हीच मुलगी आपण आपल्या भिवाला करू. भागीरथीच्या चुलत्यांनी आणि मामांनी सुभेदार रामजी सकपाळांना विनंती केली की ही मुलगी आई वडिलांविना आम्ही सांभाळतोय, तिचं लग्न आम्ही करून देणार आहोत. ते तुमच्या मुलाबरोबर झालं तर खूप चांगलं होईल. एका अनाथ मुलीचा तुमच्या विवाहाबरोबर विवाह झाला तर खूप चांगलं होईल. तर अशा तऱ्हेनं दिवाचं आणि भागीरथीचं लग्न ठरलं आणि 4 एप्रिल 1906 साली भायखळ्याच्या मासळी बाजारामध्ये भागीरथीचं आणि भिवाचं लग्न झालं. खरं तर आपण 128वी जयंती आपण रमाईची साजरी करतोय, पण माझ्या मते ही 129वी जयंती असावी. कारण का माहितीये का, सगळीकडे माहितीये की रमाईचा जन्म झालाय 1898ला, परंतु रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1897 साली झाला, म्हणजे 1 वर्ष अगोदर. आता गुगलला किंवा इतर लेखकांनी जी तारीख जी दिलेली आहे 98 सालची, ती आपले जे संशोधक लेखक आहेत जवी पवार, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, ती बाबासाहेबांची रामू हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि जवी पवार हे असे लेखक आहेत की त्यांनी बाबासाहेबांच्या 4 पिढ्या जवळून पाहिलेल्या आहेत. जवळून म्हणजे अतिस्वीय साहेब असे, म्हणजे भैया साहेबांबरोबर त्यांनी काम केलं जवी पवारांनी. त्यांनी मीराताईंबरोबर काम केलं जवी पवारांनी. जवी पवारांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं, भीमराव साहेबांबरोबर काम केलं, अंजली ताई बरोबर काम केलं आणि सुजात दादा बरोबर बी आता ते काम करतायत. म्हणजे अशा 4 पिढ्या जवी पवारांनी जवळून पाहिल्या आणि त्यांनी संशोधन केलं. त्यांनी शोधून काढलं, रमाईची जन्मतारीख शोधून काढली, बाबासाहेबांचं आणि रमाईचं लग्न कुठं झालं हे शोधून काढलं. आतापर्यंतच्या लेखकांनी नुसतं सांगितलं की भायखळ्यामध्ये बाजारामध्ये झालं, पण तिथं भायखळ्यामध्ये 4 बाजार आहेत, 4 मार्केट आहेत. कुठल्या मार्केटमध्ये झालं हे कोणाला माहित नाही, परंतु जवी पवारांनी संशोधन केलं. तिथं जाऊन प्रत्यक्ष जे काही जुने लोक आहेत त्या लोकांना भेटून रमाईचं आणि बाबासाहेबांचं लग्न कुठल्या ठिकाणी झालं, कुठल्या चौथऱ्यावर झालं ते शोधून काढलं, ते ठिकाण शोधून काढलं. भावांनो, आपण जयंत्या साजऱ्या करतोय, डीजेवर नाचतोय, पण आमचे जे आदर्श आहेत, आमचे जे माता पिता आहेत, ज्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय, त्यांचं लग्न कुठं झालं, ते कशा अवस्थेत लग्न झालं हे ठिकाण आम्हाला माहित नाही. आणि आजही ते ठिकाण कशा अवस्थेत आहे त्याच्यासाठी आम्ही काही प्रयत्न करत नाही. इथले कार्यकर्ते रमाईचं स्मारक इथं व्हावं म्हणून
प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. परंतु आमच्या बापाचं आणि आईचं लग्न कुठे झालं, कुठल्या ठिकाणी झालं? मासळी बाजारात झालं. मासळी बाजारात पैसा नव्हता. बाबासाहेबांचं आणि रमाईचं लग्न होताना पैसा नव्हता. ज्यावेळी मासळी बाजार संपला, कोळीनी रात्री 8च्या नंतर तिथला जो काही त्यांचा बाजार असतो तो गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी तिथल्या ती साफसफाई केली मासळी बाजाराची. जिथं त्या कोळणी मासळी ठेवतात ते चौथारा, त्या चौथाऱ्यावर भिवाला आणि भागीरथीला उभा केलं. दोन्हीकडली मंडळी तिथं रात्री 8च्या नंतर, तिथं लग्न झालं बाबासाहेबांचं मासळी बाजारामध्ये. आणि ते ठिकाण आजही अतिशय पडीक अवस्थेत आहे. मासळी बाजार तिथं स्मारक व्हायला काय हरकत आहे? आमच्या बापाच्या आणि आईच्या लग्नाच्या ठिकाणाचं व्हायला पाहिजे का नाही? पण आम्ही प्रयत्न करत नाही. आमच्या बापाचं आईचं लग्न कुठं झालं, किती महत्वाचं ठिकाण आहे ते. जवी पवाराने जर ते शोधून काढलं असेल, संशोधन करून त्याला मान्यता सगळ्यांनी दिली. मीराताईंनी मान्यता दिली, भीमराव साहेबांनी मान्यता दिली, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी, अंजलीताईंनी मान्यता दिली की ते मासळी बाजारात झालं. कारण ते संशोधन करून तिथं मांडलं. जवी पवार सुद्धा लढत आहेत की त्या ठिकाणी बाबासाहेबांचं आणि रमाईचं स्मारक व्हावं, त्या विवाह ठिकाणाचं स्मारक व्हावं. आपणही जन आंदोलन उभा केल्याशिवाय ते होणार नाही. मी बघतोय की तुम्ही इथं भीमसृष्टी किंवा हे स्मारक उभा करण्यासाठी किती आंदोलन करताय किंवा किती प्रयत्न करताय, तरीही किती प्रयत्नातून तुम्हाला हे यश मिळालेलं आहे किंवा आणखीन आपल्याला ही स्मारक उभा करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत. तर अशा ठिकाणी 4 एप्रिल 1906 साली बाबासाहेबांचं भिवाचं आणि भागीरथीचं लग्न झालं. भागीरथी घरी आल्यानंतर सुभेदार रामजी सकपाळांनी भागीरथीचं नाव रमा ठेवलं. ही रमा वनंगून मुंबईपर्यंत येताना कोणाला वाटत होतं का ही रमानंतर पुढं 9 कोटीची माता होईल? सुभेदारांनी ज्यावेळेस या रमाचं नाव ठेवलं, ती नंतर रमा बाबासाहेबांची रामू म्हणून प्रसिद्ध झाली. आणि कर्तृत्वाने बघितलं, आज माता रमाई झाली. जगात रमाईची ओळख माता रमाई, त्याग मूर्ती माता रमाई. काय त्याग आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1940 साली थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहितात आणि त्या पुस्तकाची अर्पण पत्रिका बाबासाहेब म्हणतात, हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा, चारित्र्याचे शुद्धत्व आणि याशिवाय त्या काळी कोणी मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यात आलेले दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने तत्परतेने सहन करण्याची जिने तयारी दर्शवली, त्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण करीत आहे. म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ रमाबाईला
त्याग मूर्ती रमाबाईला बाबासाहेबांनी अर्पण केला आणि त्या ग्रंथामध्ये अर्पण पत्रिका लिहित असताना बाबासाहेबांनी रमाईचा जो काही त्याग आहे, तिने जे आयुष्यामध्ये कष्ट उपसलेला आहे आणि बाबासाहेबांनी जी काही साथ दिलेली आहे ते त्या अर्पण पत्रिकेमध्ये त्यांनी सांगितले. आज जे आपल्याला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिसतात ते रमाईनं जे कष्टाने उभं केलं. कसं केलं तर अक्षरशः ज्या डबक चाळीमध्ये राहत होते भिवा आणि भागीरथी, नंतर ते BIT चाळीत आले कोयबावाडीला. सुभेदार रामजी सपकाळांनी तिथं एक घर घेतलं कोयबावाडीला. त्या कोयबावाडीमध्ये ही रामू ही रमाई कोयबावाडी पासून ते माहीमपर्यंत शेण गोळा करायची. शेण गोळा करून ह्या माऊलीनं गवऱ्या थापून त्या विकून संसार चालवला. हा संसार चालवत असताना बाबासाहेबांना पैसे पाठवायची ती. सुभेदार रामजी सपकाळ होते तोपर्यंत रामजी सपकाळ आपल्या भिवाला पैसे पुरवायचे पुस्तकं घेण्यासाठी किंवा शिक्षणासाठी. परंतु नंतर रामजी सपकाळ यांचं निधन झाल्यानंतर त्या रमाईनं त्या रामूनं बाबासाहेबांना पुस्तकं घेण्यासाठी गवऱ्या विकून गवऱ्या थापून पैसे पुरवलेले आहेत. बाबासाहेब विलातेला गेल्यानंतर तिनं कष्टाने जो संसार उभा केला, तिनं खूप लोक, घरातली सर्व लोक, दीर वारले त्यांचे आनंदराव. दीरांच्या नंतर खूप म्हणजे रुक्मिणी तर वारलेली पाहिलीच, भिकू धोत्रे वारलेले पाहिले, नंतर आनंदराव वारलेले पाहिले, सासरे रामजी सपकाळ वारलेले पाहिले. परंतु त्यांना 12 डिसेंबर 1912 यशवंत हा मुलगा झाल्यानंतर एक थोडस जीवनामध्ये फुलायचं वातावरण, चांगलं जीवन जगण्याचं, आनंदी जीवन जगण्याचं एक साधन त्यांना मिळालं. बाबासाहेबांचा वेळ तर त्यांना मिळत नव्हता, परंतु यशवंताला मोठं करण्यामध्ये, परत आपला पुतण्या मुकुंदाला मोठं करण्यामध्ये ह्या रमाईचा वेळ जाऊ लागला. बंधूंनो, त्या रमाईनं जे काही कष्ट केलेलं आहे त्याची आठवण आपण ठेवली पाहिजे. बाबासाहेबांना तिनं जी काही साथ दिलेली आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण ते लक्षात ठेवत नाही. आपण ह्या रमाईचा त्याग लक्षात ठेवत नाही. आपण जे आज जीवन जगतोय ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे जीवन जगतोय, केवळ आणि केवळ रमाईच्या त्यागामुळे जीवन जगतोय. यशवंत जगला, परंतु नंतरची 4 मुलं गंगाधर, रमेश आणि मुलगी इंदू, राजरत्न, ही केवळ औषध पाण्या वाचून वारलेली आहेत. बाबासाहेबांची ही 4ही मुलं केवळ परिस्थिती चांगली नसल्यामुळे, त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही वेळेवर, पैसे नसल्यामुळे गेलेले आहेत. आणि ह्या माऊलीनं संसार करत असताना, त्या मुलांना सांभाळत असताना, बाबासाहेबांना पैसे पुरवत असताना जो काही त्याग केलाय, त्याग म्हणजे आपल्या मुलांना गमवलं, पोटच्या 4 लेकरांना गमवलं. आपण तो त्याग लक्षात घेणं गरजेचं आहे. बंधूंनो, आपण तो लक्षात घेत नाही. आपण नुसती जयंती साजरी करून जमणार नाही.
रमाईचा त्याग लक्षात घेऊन आज आपल्यावर जी काही जबाबदारी आहे, रमाईने जी काय आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती ओळखणं गरजेचं आहे. काय जबाबदारी आहे आपल्यावर? आपण जयंती नुसती साजरी करणार का रमाईची? तिचा त्याग विसरणार आहोत का? बाबासाहेबांनी ज्या काही संस्था काढलेल्या आहेत त्या संस्था जगवणं आपलं काम आहे. मग भारतीय बौद्ध महासभा असो, समता सैनिक दल असो, प्रबुद्ध भारत असो, ह्याला आपण साथ देणं गरजेचं आहे. बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेबांनी जे काही काम केलं, बाबासाहेबांच्या निधनोत्तर काळामध्ये आदरणीय मीराताईंनी जे काही काम केलं आणि त्या आजही काम करत आहेत. मीराताई आजही काम करत आहेत. त्यांनी समाजाच्या झोळीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना टाकले. आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असताना सुद्धा पायात भिंगरी बांधल्यासारखं बाळासाहेब आंबेडकर फिरत आहेत. अंजलीताई पायात भिंगरीसारख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंजून काढत आहेत. आमचे युवा नेते सुजात दादा पायात भिंगरी बांधून आज फिरत आहेत. रात्रंदिवस ही तिघजण भीमराव साहेब संपूर्ण भारत पिंजून काढत आहेत आणि बौद्धांसाठी काम करत आहेत. बौद्धांना संघटित करत आहेत. पण आम्ही काय करतो? आम्ही फक्त रमाईची जयंतीच्या दिवशी फक्त जमतो, डीजेवर नाचतो. पण रमाईने जो काही त्याग केलाय, पोटची 4 मुलं घालवलेत समाजासाठी. बाबासाहेबांना स्वतःच्या घराचं जर बघायचं असतं तर ह्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले असते का नाही? ह्या जगातल्या सर्वात श्रीमंत माणसामध्ये बाबासाहेबांची गणना झाली असती. पण त्यांनी बघितलं का स्वतःच्या घराकडे? स्वतःच्या घराकडे बघितलं नाही का? तर त्यांना समाजासाठी काम करायचं होतं. रामजी सपकाळांनी जो विचार दिला होता, रमामातेने जो काही विचार दिला होता तो जपायचा होता. रमाईचं निधन 27 मे 1935 ला राजगृहामध्ये झालं. 1930 साली बाबासाहेबांनी रमाईसाठी राजगृह बांधलं, म्हणजे भूमिपूजन केलं आणि 1933 ला ते पूर्ण झालं राजगृह. हे राजगृह पूर्ण करत असताना बाबासाहेबांना रमाईने अगोदर सांगितलं होतं की बाबासाहेब, रमाई ह्या अतिशय श्रद्धाळू होत्या पण अंधश्रद्धाळू नव्हत्या. त्यांची श्रद्धा होती पंढरपुराच्या विठोबावर. त्या म्हणल्या की बाबासाहेब, मला एकदा पंढरपूर दाखवा. पण बाबासाहेब म्हणले, रामू, तू पंढरपूरला जाऊन तुला काही विठोबा दिसणार नाही. आपण असं पंढरपूर निर्माण करू त्या इथल्या दीनदलितांना, वंचितांना, दीन दुबळ्यांना तिथं व्यवस्थित माथा टेकता येईल. आज रमाई जरी नसली तरी बाबासाहेबांनी ते 1956 रोजी 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची शिक्षा देऊन एक पंढरपूर निर्माण केलेला आपण बघितलेला आहे. चैत्यभूमी बघितलेली आहे.
आणि राजगृह आपण बघितलेलं आहे. हे बाबासाहेबांनी पंढरपूर निर्माण केलं. परंतु मला आज शेवटचं तुम्हाला सांगायचं आहे. भरपूर वेळ झालेला, आपल्याला गायन पार्टी ऐकायची आहे, त्यांचं प्रबोधन आपल्याला ऐकायचं आहे. प्रज्ञाताई वगैरे इथं आलेले आहेत. शेवटचं तुम्हाला आवाहन करायचं आहे. बाबासाहेबांची 135वी जयंती आता येणार आहे. ती 135वी जयंती आपण कशा पद्धतीने साजरी करणार आहोत, तर माझं तुम्हाला आव्हान आहे की प्रबुद्ध भारतला किमान 135 रुपये तरी प्रत्येकाने द्यावेत. किमान तर खऱ्या अर्थानं आपण त्यागमूर्ती रमाईची जयंती आपण साजरी करतोय असं होईल. आज बाळासाहेब आंबेडकर हृदयाचं ऑपरेशन झालं असतानाही आपल्यासाठी फिरतायत महाराष्ट्रामध्ये. रात्रंदिवस तिघा मायलेकरांची भेट होत नाही. अंजलीताई एका बाजूला फिरतायत भिंगरी सारख्या, पायात भिंगरी बांधून. बाळासाहेब एक ठिकाणी फिरतायत, सुजाताबाई एक ठिकाणी फिरतायत. ह्यांचा आपण योगदान मानणार आहोत का नाही, याचा आपण विचार केला पाहिजे. नुसता विचार करून नाही. आपण निवडणुका आले की कुठे जातो, मतदान करतो का, त्यावेळेस कुणाला करतो, वंचितला करत नाही भावांनो. हे मला वाटतं की आपण त्यागमूर्ती रमाईचं जे काही योगदान आहे ते आपण जाणलं पाहिजे. आपण प्रत्येकाने ते जाणावं. ज्या काही बाबासाहेबांच्या संस्था आहेत, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, किंवा प्रबुद्ध भारत, ह्याला आपण प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे. मी स्वतः प्रबुद्ध भारतमध्ये काम करतोय, परंतु हे पाक्षिक 15 दिवसाला येतं. पण 20 रुपये किंमत असलेलं पाक्षिक कोण विकत घेत नाही. आपण इतर दररोजचे पेपर विकत घेतोय, परंतु प्रबुद्ध भारत विकत घेत नाही. दररोज 7 रुपयाचा 8 रुपयाचा आपण पेपर घेतो. आपण चहा पिलं तरी 15-20 रुपये खर्च करतो, परंतु 20 रुपये किमतीचं प्रबुद्ध भारत आपण विकत घेत नाही. प्रबुद्ध भारत विकत घेतलं तर बाबासाहेबांनी सुरू केलेला पेपर तुमच्या घरामध्ये येईल. त्या पेपरसाठी आपण योगदान द्यावं. तो पेपर आपल्या घरात आला पाहिजे. त्यासाठी आपण प्रबुद्ध भारतचं YouTube चॅनल आहे, ते YouTube चॅनल सबस्क्राईब करा. कारण त्या सबस्क्राईब केल्यानंतर जे काही पैसे मिळतील प्रबुद्ध भारतला, जे काही योगदान, तुम्ही किमान सबस्क्राईब करून द्या. आज रमाईच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही एवढं तरी करा. हे प्रत्येकानं प्रबुद्ध भारतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. उघडा त्याला आणि सबस्क्राईब करा. बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं कमीत कमी 135 रुपये प्रबुद्ध भारतला द्या. इथं प्रबुद्ध भारतचे अंक तुमच्या समोर लोक वाटतायत. प्रबुद्ध भारतचा कॅलेंडर तुम्हाला मिळेल आता. त्याच्यावर स्कॅनर आहे. तुम्ही कोणाकडे पैसे देऊ नका. स्कॅन करा. स्कॅन डायरेक्ट प्रबुद्ध भारतच्या अकाउंटला जाईल, डायरेक्ट राजगृहावर जाईल, डायरेक्ट रमाईच्या घरात जाईल पैसे. ते तुम्ही कोणाकडे पैसे देऊ नका. स्कॅन करा. कुठलीही गोष्ट तुम्ही आता स्कॅन करा. तुम्ही एवढं कराल, माता रमाईचं तुम्ही योगदान जाणाल, एवढी आशा बाळगतो. आणि माझं हे लांबणारं भाषण त्या अगोदर इथं ज्या काही संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी इथं बोलायची चान्स दिला. खरं तर इथं लोक व्याख्याते वगैरे पैसे घेतात भरपूर, आणि नंतर शिवसेनेचे उपनेते होत्यात.
त्यांना आम्हीच मोठं करतो पैसे देऊन आणि त्यानंतर चळवळ सोडून जातात. आपल्या कार्यकर्त्याला मात्र आपला कार्यकर्ता प्रामाणिक असतो. तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. रमाई जयंतीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धा. या ठिकाणी आत्ताच आपल्या उत्कृष्ट असे मार्गदर्शन करणारे व्याख्याते विलास टेकाळे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी